अकोल्यामधील तरुणाचं लग्नासाठी शरद पवारांना त्याने साकडं घातलेलं आहे। मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, माझं वय वाढतंय, भविष्यामध्ये लग्न होणार नाही आणि कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरीही राहायला मी तयार आहे। अकोला जिल्ह्यामधील एका 34 वर्षीय तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट पत्र लिहून लग्नासाठी पत्नी मिळवून देण्याची अनोखी विनंती केली आहे। आणि हेच ते पत्र आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय स्क्रीनवर। माझं वय वाढतंय, भविष्यामध्ये लग्न होणार नाही, कोणत्याही समाजामधील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायला सुद्धा तयार आहे, असं या तरुणानं पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। अकोल्यामध्ये झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात हे निवेदन त्यांनी शरद पवारांना दिलंय। हे पत्र पाहून पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखही क्षणभर स्तब्ध झाले। ग्रामीण भागामधील बेरोजगारी, आर्थिक अडचणी, वाढत चाललेला एकाकीपणा, या सगळ्या समस्यांचा हा प्रसंग प्रतिकात्मक आरसा ठरतो आहे। बातमी पाहतोय अकोल्यामध्ये। आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी जयेश यांच्याकडून। जयेश, जेव्हा हे पत्र शरद पवारांना दिलं गेलं तेव्हा शरद पवारांची प्रतिक्रिया काय आली आहे? ही घटना अकोल्यातील आहे। अकोल्यामध्ये शरद पवार यांचा दौरा होता काही दिवसांपूर्वी आणि त्या दिवशी या तरुणानं लग्न होत नाही म्हणून हे पत्र शरद पवारांना दिलं निवेदन म्हणून, माझं लग्न करून द्या असं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे। त्यानंतर शरद पवार स्तब्ध झालेत, म्हणजे असं पत्र पहिल्यांदाच आलं असेल कदाचित त्यांच्याकडे। त्यामुळे ही घटना जी आहे ती म्हणता येईल की एका मोठ्या नेत्याला एका मुलाकडून लग्नासाठी पत्र देण्यात आलं, त्याची चर्चा आता सध्या जी आहे ती अकोल्यामध्ये पाहायला मिळते। अगदी धन्यवाद जयेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।